बघत येईन आयुष्य म्हणजे नेहमी सुखाची वाट बघत बसणं नाही, तर पडणाऱ्या पावसातही मनापासून भिजायला शिकणं आहे. कारण बघा, आपण नेहमी कोणत्या तरी मोठ्या आनंदाची वाट बघत जगत असतो. माझं हे काम झालं की मी सुखी होईन, माझं ते काम झालं की मी सुखी होईन, माझ्याकडे ते आलं की मी हसेन. पण काय होतं ना, या सगळ्यामध्ये आपण आजच्या क्षणाचा आनंदच घ्यायला विसरून जातो. आयुष्य हे नेहमी परफेक्ट नसतं बरं का, त्यात अडचणी येणारच. ऊन सावलीचा खेळ म्हणजे चालूच राहतो. पण खऱ्या आयुष्याचा स्पर्श त्यालाच होतो जो परिस्थिती कशी असली तरी त्यातून आनंदाचे छोटे छोटे कण वेचायला शिकतो. त्यातच तर खरं जगणं दडलेलं असतं. नमस्कार मंडळी, मी शर्मिला. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आता इकडे दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि दिवस उजडलं की एका गृहिणीच्या पण कामाची तिची सुरुवात ही होतच असते. तर आता सगळ्यात पहिल्यांदा मी इकडे भांडी मांडून घेतली आणि आमचे हे जे कान्हा आणि राधिका आहे तर त्यांचा पिंजरा साफ केला, त्यांना पाणी आणि खाऊ ठेवला. आता हे आमचे फॅमिली मेंबर घरी आल्यापासून हे काम माझ्यासाठी वाढलेलेच आहे. असो, पण हे आनंदाचंच वाटतं मला की कोणीतरी आपल्या घरामध्ये आहे, त्यांच्यासाठी अजून आपण काहीतरी करतोच आहे असं. पण हा पिंजरा जो आहे तो मला रोज साफ करावा लागतो. तर खालच्या ट्रेमध्ये मी असा कागद टाकून घेते, त्याच्यामुळे काय होतं, मग त्याच्यावरती त्यांनी केलेली शी वगैरे असते तर डायरेक्ट तो कागद फेकून दिला जातो. मग मी त्यांना खाऊ पाणी वगैरे ठेवलं, त्यांच्याशी थोड्या गप्पा मारल्या आणि परत माझ्या कामाला सुरुवात केली. तर आज मी नाश्त्यासाठी इकडे उपीट बनवत होते. उपीटची रेसिपी तर मी तुमच्यासोबत बऱ्याच वेळा शेअर केलेली आहे. आणि बघा, नाश्त्याला उपीट खाणं खरंच खूप हेल्दी आहे. पोह्यांनी तरी ॲसिडिटी होते, पण उपीट एवढं हलका फुलका आहे ना. आणि अशा या पावसाच्या दिवसामध्ये जड अन्न खाल्लं की खूप त्रास होतो आहे. बघा ताईंनो, गेल्या आठवड्यातच माझ्या स्त्रीला एवढा त्रास झाला की रात्री 2 वाजता मला त्याला हॉस्पिटलला न्यावं लागलं. बाकी काही नाही, पोटदुखी हाच त्रास होतो. पावसामध्ये पाणी व्यवस्थित येत नाही किंवा जड अन्न असतं, पचायला ते खूप त्रास होतो त्याच्यामुळे पोटदुखीचा मुलांनाच काय मोठ्या माणसांनासुद्धा त्रास होतो. तर हे असा हलका फुलका नाश्ता केला तर त्याच्यामुळे देखील आपल्याला छान असा फायदा होतोच. तर आता इथे माझं उपीट तयार करून झालं आहे. मला पण आणि स्त्रीच्या पप्पांना पण पोह्यापेक्षा उपीटच खायला बरं वाटतं, कारण ते पोटाला देखील पचायला हलकं आणि आरामदायी वाटतं. असो, आता इथे मऊ लुसलुशीत छान असं उपीट तयार झालं आणि इकडे स्त्रीचे पप्पा देखील आलेले होते स्कूलमधून. जानूच्या आज प्रोग्राम होता तिच्या स्कूलमध्ये, तर त्यानिमित्तच ते माझ्याबरोबर त्या विषयावर बोलत होते. तर बघा, हा जो नाश्ता करण्याचा किंवा वेळ असतो ना जेवणाला, तर आम्ही आता एकत्र नसतो सकाळी, कारण धावपळ एवढी असते. त्यांना वेळ असतो तेव्हा मला नसतो आणि मला वेळ असेल तेव्हा त्यांना नसतो. तशी तर मी हाऊसवाईफच आहे, पण असताना मुलांची स्कूल आहे, आणायचं सोडायचं, त्याच्यानंतर त्यांचे प्रोजेक्ट्स होमवर्क वगैरे सगळी ही बाकीची कामं असतातच ना. तर त्याच्यामुळे मग असा मिस्टरांसाठी मला वेळ असा भेटतच नाही. पण असो, त्यातून पण थोडासा असा वेळ आम्ही काढतो एकमेकांसाठी आणि छान गप्पा मारतो. नाश्ता करत करत आम्ही जानूचा जे काही प्रोग्राम होता तर त्याबद्दल बोलत होतो. तर तिच्या स्कूलमध्ये तिची RSP मिनिस्टर म्हणून आज निवड झाली होती. काउन्सिल मेंबर प्रत्येक टीमचे असे वेगवेगळे असतात. तर मी पुढे आता तुम्हाला शेअर करते, बघा ते, आणि त्याच्यामुळे तुम्हाला समजेल की नक्की मी काय तुम्हाला बोलते. म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटचा एक हेड असतो. तर बघा ताईंनो, मुलांची अशा काही अचिव्हमेंट जेव्हा आपल्याला पॅरेंट्सला पाहायला मिळतात किंवा त्यांनी केलेली जी काही प्रगती असते, स्टेजवर एखादं त्यांना जेव्हा प्राईज मिळतं तेव्हा मन किती भरून येतं ना, खूप प्राऊड फील होतं. आणि माझ्या श्रावणीच्या बाबतीत तर खूप वेळा असं आम्ही अनुभवलं आहे की ती स्कूलमध्ये पण अशी अभ्यासाला पण हुशार आहे. जेव्हा मुलांचे स्कूलमध्ये रँक येतात, त्याच्या बोर्डवरती त्यांचं नाव मेन्शन केलं जातं, किती प्राऊड फील होतं ना. असो, माझा आनंद तुमच्याबरोबर मी शेअर केला आणि त्याच्यानंतर मी पुढे माझ्या कामाला सुरुवात केली. कारण बघा, माझं डेली रुटीन आहे, माझी लाईफ आहे, माझ्या लाईफमध्ये असणारी सुख दुःख, जी काही घरातील कामं आहे, माझ्या मुलांच्या बाबतीतलं मी तुमच्याबरोबर शेअर करतच राहते. कारण बघा, म्हणजे हा एक जॉब आहे असं नाही मला वाटत, तर
माझी ही जी यूट्यूब फॅमिली आहे ना ती मला खूप जवळची वाटते. तर असं आता बघा माझी इकडे नाश्ता वगैरे झाल्यानंतर त्याची मी सगळी भांडी पडलेली ती साफ करून घेतली, किचन साफ केलं आणि आता इथे जेवणाला सुरुवात करते. तर जेवणामध्ये आज मी मस्त लाल माठची भाजी बनवत होते. त्यासाठी तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये लसूण टाकला, लसूण भाजून झाला की लगेच कांदा टाकला. बघा ताईंनो, की आपण पालेभाज्या देखील खाल्ल्या पाहिजेत, फळभाज्या खाल्ल्या पाहिजेत, कडधान्य खाल्लं पाहिजे, पण प्रत्येक सीझननुसार या भाज्या खाल्ल्या गेल्या पाहिजेत. आता पावसाळ्यामध्ये सहसा पालेभाज्या खाणं योग्य नाही, पण आता माझ्याकडे ही आणलेली होती भाजी आमच्या ओळखीच्या भाजीवाल्यांकडे, छान मला भेटली होती म्हणून मी मेथी, त्याच्यानंतर भारंग्याची भाजी आणि हा जो लाल माठ आहे, या 3 भाज्या आणल्या होत्या. तर म्हणून मग मी आता ह्याच भाजीची मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली. भाजी खायला देखील खूप छान लागते आणि पौष्टिकसुद्धा आहे. तर कांदा, मिरची, टोमॅटो, लसूण फक्त एवढं घालून छान अशी मी भाजीला फोडणी करून घेतली. थोडी 5 मिनटं वाफ येण्यासाठी झाकण ठेवलं. झाकण काढलं की परत भाजी परतवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं. भाजी अप्रतिम टेस्ट लागते तिची. आता स्त्रीच्या पप्पांना तर अशा भाज्या खायला नकोच वाटतात, पण मी अशा कधी अधूनमधून जबरदस्तीने देत राहते. त्यांना फक्त मेथीची भाजी खायला आवडते. तर त्याच्यानंतर आता म्हटलं मसूरची मला आमटी बनवायची होती, म्हणजेच मसूर फ्राय मी बनवणार होते. ऑल टाईम फेवरेट आमच्या फॅमिलीचा मसूर फ्राय, सगळ्यांना घरामध्ये आवडतो. असो, आता मसूर फ्राय करताना इथे मी चांगला तेलामध्ये कांदा फ्राय करून घेतला, चवीनुसार मीठ टाकलं त्याच्यामध्ये आणि एक टोमॅटो देखील मी ह्याच्यामध्ये टाकलेला आहे. आता तुम्हाला जे पण काही बेसिक मसाले तुम्ही आवडतात भाजीत घालायला ते तुम्ही घालू शकता. तर मी इथे आता धना पावडर, जिरा पावडर, लाल तिखट, घाटावरचा काळा मसाला, त्याच्यानंतर जे काही म्हणजे किचन किंग मसाला वगैरे तुम्हाला ज्या पण काही पावडर मसाले यूज करायचे ते तुम्ही करू शकता. आता अशा पद्धतीने माझं इथे सगळं मसाले भाजून झालेत. आता मसूरमध्ये मी जे पाणी शिजायला घातलं होतं त्यातलंच थोडंसं चमच्याभर पाणी मी यामध्ये घातलं, कारण पाणी टाकलं तर त्या तडक्याने मसाले चांगले शिजले जातात आणि त्याचा कच्चापणा दूर होतो. आता हा शिजलेला जो मसूर होता तो त्याच्यामध्ये मी ॲड केला मसाल्यांमध्ये आणि अशी छान अशी मी मसूर फ्राय जी आहे तर ती तयार केली. आता गॅसवरती तुम्ही बारीक ठेवून ती एक 5-10 मिनटं उकळवून घ्यायची आहे, म्हणजे त्याचा थिकनेस वाढतो आणि खायला देखील ती टेस्टी लागते. आता माझ्यासाठी तर ही फेवरेट रेसिपी आहे, कारण का भाजीला काही नसलं तर पटकन भाताबरोबर ते शिजले जाते आणि घरात पण खायला सगळ्यांना आवडते. त्यामुळे आमच्या घरामध्ये मसूर फ्रायला खूपच पसंती दिली जाते. त्यानंतर आता मी इथे तुमच्याबरोबर भाकरी शेअर करत आहे. आता हे सगळं आज शेअर करण्याचं कारण असंच आहे, कारण मी आजच्या व्हिडिओमध्ये अगदी 30 मिनटामध्ये मी पूर्ण जेवण कसं तयार करते हे तुमच्यासोबत शेअर करते. त्याच्यासाठी मी पातळ भाजी शेअर केली, सुकी भाजी बनवली तर तीसुद्धा शेअर केली. आता मी इकडे भाकरी बनवते. आता भाकरी बनवताना माझ्याबरोबर काही या भावनिक आठवणी जोडलेल्या आहेत त्या देखील मी तुम्हाला सांगते. तर बघा ताईंनो, ज्यावेळेस मला भाकरी बनवता येत नव्हती त्यावेळेस माझ्या मम्मी म्हणजे माझी आजी आमच्याकडे आली होती 2 दिवसासाठी राहायला. तर माझी भाकरी फिरत नव्हती. मी जेव्हा थापायला घ्यायची तेव्हा ती अशी चिटकून बसायची. तर माझ्या आजीने त्यावेळेस मला एक धपाटा दिला होता. तर तो धपाटा प्रेमाचा असो किंवा त्यावेळेस थोडासा राग त्याच्यामध्ये असेल, पण तो आयुष्यभरासाठी मला एक भावनिक आठवण म्हणून राहिला. बघा ताईंनो, असं असतं ना की आईजवळ मुलींचे लाड चालतात. आज करेल, उद्या करेल, शिकेल, असं प्रत्येक आई मुलींच्या बाबतीत बोलत राहते. किंवा आता आपण तेच करतोय ना, लग्न झाल्यावर तेच करायचं आहे परत, अशा काही गोष्टी त्या बोलतातच. पण मुलगी जेव्हा जेवण बनवायला शिकते ना तेव्हा ती आजी, काकू, मावशी यांच्या घरी शिकते. त्याच पद्धतीने मला भाकरीही माझ्या आजीने बनवायला शिकवली आणि त्याचं श्रेय मी नेहमी आजीलाच देत राहते. आणि जेव्हा पण मी भाकरी बनवते तेव्हा मला माझ्या आजीची नेहमी आठवण येतच राहते. आता ती या जगामध्ये नाही, असो काही भावनिक आठवणी ज्या असतात त्या जरी लोक आपल्याला सोडून गेली तरी त्या आयुष्यभर आपल्याबरोबर राहतातच.
तर बघा आता इकडे माझी एक भाकरी मी तुम्हाला करून दाखवली होती आणि दुसरी थापायला घेते. तुम्ही भाकरीचं पीठ जेवढं छान मळाल ना तर तेवढी चांगली भाकरी येते थापायला आणि ती साईडनी चिकटत पण नाही आणि छान अशी फुगली पण जाते सगळ्या बाजूंनी. त्यामुळे नेहमी भाकरीचं पीठ मळणं हा एक मोठा टास्क असतो आणि भाकरी थापणं सगळ्या बाजूंनी व्यवस्थित भाकरी थापली गेली तर ती व्यवस्थित फुगते सुद्धा आणि खायला पण टेस्टी लागते. जर तुम्ही पीठ चांगलं मळलं नाही ना तर ती कच्ची लागते भाकरी खायला, म्हणजेच काय म्हणतात ना पीठ खाल्ल्यासारखं लागतं. असं तर बघा ताईंनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी माझा संपूर्ण स्वयंपाक जो आहे तो 30 मिनटामध्ये कसा तयार केला, शिवाय माझ्या मुलांची अचिव्हमेंट वगैरे किंवा घरातील नाश्ता, हा सगळा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला माझ्या रुटीनमधला. तर कसा वाटला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की जाता जाता माझ्या व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.